यानंतर मी पुन्हा एकदा एक रचना घ्यायला अरुण म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं एक गीत सादर करावं. गाऊन सर्वांना नमस्कार. खरं तर ही खूप छान वेळ असते की दादांच्या जन्मदिनी आम्हा कवी लोकांना पाचारण करतात आणि मग समोर दादा बसतात कविता ऐकायला आणि मग दादांबरोबर अनेक सुजाण, म्हणजे मग अशी निवेदिका म्हणत होती की इतके सेलिब्रिटी आहेत या सगळ्या कार्यक्रमामध्ये. तर तुमच्यासमोर हे सादर करताना खूपच अर्थात आनंद होतो. आणि नानांचा आमचा आग्रह असतो की मला ते सतत काहीतरी गाऊन म्हणायला सांगतात. खरं तर प्रत्येक वेळी गाऊन म्हणता येईलच असं नाही ना, पण म्हणतो आता. म्हणजे प्रकाश वळकरचं वाक्य आहे, खूप आवडतं वाक्य आहे की गायकाला गळा असतो आणि कवीला नरडं असतं. तर काय नरड्यातून येते ते सहन करा. पण आमच्या पुण्यातल्या एका मित्राने लिहिलेलं ते सुरुवातीला सांगतो, फार सुंदर आहे. तो असं म्हणतो की साधं सोपं सरळतेल यावं, उगाच कशाला खुला शिरावं. साधं सोपं सरळतेल यावं, उगाच कशाला खुला शिरावं. एक चालणं चालत जावं, वाट संपली की तिथेच थांबावं. वाहणाऱ्या प्रवाहात कृतार्थ व्हावं, सूर सापडतात आनंदानं गावं. ज्याचं त्याचं आभाळ ज्याला त्याला मिळावं. ज्याचं त्याचं आभाळ ज्याला त्याला मिळावं. पुढची ओळ फार महत्त्वाची आहे. रडगाणं का होईन आपण ते सुरात गावं. आता रडगाणं नाही, बरं गाणं आहे माझं. कविता अशी आहे. विसरता येत नाही असे नसतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई. किती जाती उन्हाळे, किती जाती उन्हाळे, बदलतो चेहराही. किती जाती उन्हाळे, बदलतो चेहराही. नव्या या मोसमाची नवी मिळतेच ग्वाही. नव्या या मोसमाची नवी मिळतेच ग्वाही. मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई. आता एक तरुणांसाठीचा शेर आहे. चुकाना टाळताना किती केली हुशारी. चुकाना टाळताना किती केली हुशारी. चुकाना टाळताना किती केली हुशारी. नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही. नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही. मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई. तिला वेटाळून मी प्राशीला गंध सारा. प्रेमाचे जे विभ्रम आहेत त्यातला हा टोकाचा विभ्रम आहे. तिला वेटाळून मी प्राशीला गंध सारा. तिला फोडून प्यावे असे उरतेच काही. तिला फोडून प्यावे असे उरतेच काही. मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई. आणि अनेक प्रेमकविता, अनेक वर्ष, अगदी माधव जुलियनपासून पाडगावकरांपर्यंत, किंवा कितीतरी प्रेमकविता, आणि सारख्या प्रेमकविता लिहितच असतात लोक, संपतच नाहीत. त्याचं कारण मी शोधून काढले ते बघा. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. म्हणजे असं पण म्हटलं, तसं पण म्हटलं, असं म्हणतो ना. कौतुक पण केलं, समर्पित पण झालो, सगळं म्हटलं. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. किती म्हटले तरीही जरा उरतेच काही. किती म्हटले तरीही जरा उरतेच काही. मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई. नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा. इतकी वर्ष कविता लिहितोय, कविता सोडतोय पाण्यामध्ये. नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा. तरी गंगा जलातून निघे भलतेच काही. तरी गंगा जलातून निघे भलतेच काही. मनाला सांधणारी
नवे मिळतेच शाही, विसरता येत नाही. आणि शेवटी इतकी वर्ष कविता लिहिल्यावर काय जे सापडतं सत्य ते असं आहे. मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम, असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, हो नवे मिळतेच काही, हो नवे मिळतेच काही. वा अरुण वा, फारच छान. आणि यानंतर महेश किळुसकर, मूळ कोकणातून, फोंडाघाट, बरोबर आहे ना? नमस्कार. पहिल्यांदा अभिजात मराठीतली एक कविता वाचतो आणि मग दुसरा राऊंड झालाच तर मग अभिजात मालवणीमध्ये. तर सांगायचा मुद्दा काय की आमचे दादा जे आहेत ते, त्यांना आम्ही इतकं कविता ऐकून ऐकून बेजार केलं ह्यापूर्वी, पण तरी ते दरवर्षी आम्हाला बोलावतात. ते काय गणित कळत नाही आम्हाला. आणखीन दुसरं असं की दादा मुळात कवी हृदयाचे आहेत. हे जे सामाजिक कृतज्ञता वगैरे सगळं चाललेलं असतं, ही सगळी मंडळी ही कवीच आहेत असं मी तरी मानतो. म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी काय किंवा हे आमचे मल्लखांबवाले काय. कारण कविता लिहिणाराच माणूस कवी असतो असं नाही. असे खूप कवी असतात की जे आपापलं सृजन करत असतात आपापल्या कलेमधून, कामामधून. दुसरं आणखीन जाता जाता की आम्हाला सगळ्या कवींना खाऊ पिऊ घालण्याचं काम ज्या अनेक वर्ष करत आल्या त्या आमच्या सुधारिका मॅडम, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्यासाठी एकदा खूप टाळ्या. कवितेचं शीर्षक आहे चिमणी होऊन वर्गाबाहेर. आयुष्यात ज्यांनी एकही कविता लिहिली नाही, आयुष्यात ज्यांनी एकही कविता लिहिली नाही, मी भेटलो आहे अशा कवींना, कवयित्रींना. पाहिलं आहे त्यांना पाण्याची आसवं पुसताना, पाहिलं आहे त्यांना पाण्याची आसवं पुसताना, अमावास्येच्या काळ्या रात्री चांदणं हसताना. आईने शेवटची इच्छा सांगितली, तिला पृथ्वीचे प्रेमगीत ऐकायचंय म्हणून. आईने शेवटची इच्छा सांगितली, तिला पृथ्वीचे प्रेमगीत ऐकायचंय म्हणून. पृथ्वीला कविता ऐकवताना तिचीच सूर्यकिरणांच्या अग्नितेजात जळून गेली ती अंथरुणावर पडल्या पडल्या. सूर्यकिरणांच्या अग्नितेजात जळून गेली ती अंथरुणावर पडल्या पडल्या. आयुष्यात ज्यांनी एकही चित्र काढलं नाही, मी भेटलो आहे अशा चित्रकारांना. आयुष्यात ज्यांनी एकही चित्र काढलं नाही, मी भेटलो आहे अशा चित्रकारांना. प्राजक्ताच्या मुली अंगणात रांगोळ्या घालताना, प्राजक्ताच्या मुली अंगणात रांगोळ्या घालताना, त्या सारवलेल्या अंगणाचा वास आजही आहे छातीत भरून. गेलो भवसागर तरुण, गेलो भवसागर तरुण, दारुड्या कैतानाचा बाबल्या, मातीच्या गाई बैलांना केरसुणीच्या हिरांची शिंग लावताना हुबे उभवरून. गेलो भवसागर तरुण. शिव्या घालायचा नशिबाला मामूचा थोट्या एका हाताने, शिव्या घालायचा नशिबाला मामूचा थोट्या एका हाताने, विड्या वळता वळता तन्मय होऊन रिदमिक उभा राहिला एकदा माझ्या पुढ्यात एक हात उंचावून. कैलाश खेर अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे हंस दे, गाताना ड्रमच्या ठेक्यावर काळीच पिळवटून. रातचो दशावतारी राजा फाटफटी टकलेर बोजा, रातचो दशावतारी राजा फाटफटी टकलेवर बोजा, असा 70चा म्हातारा नटसम्राट बघितला रापलेला भर पावसात एसटीच्या टपावर मागच्या शिडीवरून राजासारखाच दमदार चढताना. रातचो दशावतारी राजा फाटफटी टकलेवर बोजा, असा 70चा म्हातारा नटसम्राट बघितला रापलेला भर पावसात एसटीच्या टपावर मागच्या शिडीवरून राजासारखाच दमदार चढताना. आणि एक कविताही पाहिली पहिलीतली, आणि एक कविताही पाहिली पहिलीतली, गुरुजी गणित शिकवताना.
चिमणी होऊन वर्गाबाहेर उडताना, चिमणी होऊन वर्गाबाहेर उडताना. कवितेतला एक उल्लेख फार महत्त्वाचा होता की अल्लाह के बंदे, ईश्वराची पोरं. खरं म्हणजे ईश्वराने खूप विचार केला की सृष्टी तयार केली, पण माणसाला जन्म घालावा की नाही. पण त्याने शेवटी घातला. माणसाने धर्माला जन्म घातला आणि धर्माने जातीला जन्म दिला. या तिघांचा एक संवाद आहे. आणि ज्या पद्धतीची भाषणं आपण पाहिलं की उच्च पदस्थ लोक या निवडणुकीत धार्मिक भाषणं करत होती. खरं पाहिलं की त्या पदावरच्या लोकांनी तरी अशी भाषणं करायला नको होती. मतं येतात, मतं जातात. पण घायाळ धर्म म्हणाला, मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली. काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, यात माझं काय चुकलं. मानवतेची शिकवण दिली, यात माझं काय चुकलं. तेव्हा जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं. व्यवसायाशी नातं जडलं आणि तेच गळ्यात पडलं, यात माझं काय चुकलं. व्यवसायाशी नातं जडलं, तेच माझ्या गळ्यात पडलं, यात माझं काय चुकलं. तेव्हा निराकार ब्रह्म म्हणालं की जीव जन्माला घातले, तेच उतले मातले, यात माझे काय चुकले. जरा अंगी येता जातीचीच कळं, जरांगी येता जरा अंगी येता जातीचीच कळं, भुजातले बळ दर्शविती. जरा अंगी येता जातीचीच कळं, भुजातले बळ दर्शविती. ढासळाला आता सारा गावगाडा, ढासळाला आता सारा गावगाडा आणि वेशीतच राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका. ज्या वारकरी संप्रदायाने सर्व जातीचे लोक एकत्र केले, चंद्रभागेत उभे केले भक्तिभावाने, तिथे सगळे एकमेकाच्या पाय पडत होते. कुणी कुणाची जात बघितली नाही, धर्म पाहिला नाही. त्या चंद्रभागेच्या सुद्धा डोळ्यात आता पाणी आलं आहे की विठ्ठलाच्या दारी उभे ज्ञानानामा तुका आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे, चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. तेव्हा नेमकं आपण कुठे चाललेलो आहोत, काय करत आहोत हे आपल्याला काही कळत नाही. अशी एकंदरीत सगळी परिस्थिती. ठीक आहे, 4 जूनला बघू डिलिव्हरीतून काय जन्माला येतं.